सन्माननीय मंत्री, केंद्रीय मंत्री परिषदेमधील माझे सहकारी, सर्वसामान्य माणसासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन लढणारे एक लढाऊ नेते रामदास आठवलेजी, मुंबईच्या सन्माननीय महापौर, माझ्या भगिनी आणि आमच्या गावाला माहेरच्या सन्माननीय महापौर स्नेहल आंबेकरजी, स्थानिक सन्माननीय खासदार, लोकसभेतील माझे सहकारी राहुल शेवाळेजी, त्यांनाही स्थानिक खासदार म्हणता येईल कारण त्यांचा मतदारसंघ थोडा इकडे आहेच, माझे मित्र सन्माननीय अरविंद सावंतजी, सन्माननीय राजन विचारेजी, डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, सगळेच आमचे मित्र आहेत. त्यामुळे माझे मित्र ॲडव्होकेट आशिष शेलारजी, मंगेश कुडाळकरजी, आमदार संजय केळकरजी, आमदार तृप्ती सावंतजी आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्या मतदारसंघातून या कार्यक्रम सहभागी झालेले खासदार गोपाळ शेट्टीजी, रेल्वे परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यगण, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मुंबई आणि उपनगरीय नागरिक, पत्रकार बंधू भगिनींनो, आज एकाच वेळेला सर्वसामान्य माणसाच्या सुखसोयी वाढाव्यात म्हणून, त्यांच्या असणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून अनेक गोष्टींचा शुभारंभ एकाच वेळेला होतोय. आज वायफायची सुधारणा, वायफायच्या नवीन योजना होत आहेत. 12 डब्यांची हार्बर लाईनला जी ट्रेन सुरू केली त्याचं समर्पण होतं आहे. त्याचबरोबर ती नीट चालावी म्हणून 2 12 कोच प्लॅटफॉर्म हार्बर लाईनवर आणि त्याला जोडूनच अंधेरीला लिफ्ट त्यासाठी देखील उद्घाटन होतं आहे. बायो टॉयलेट्स, खास करून जे दुर्दैवीपणे टॉयलेटचा वापर करू शकत नाहीत असे जे विकलांग आहेत त्यांच्यासाठी खास करून छत्रपती शिवाजी टर्मिनसला बायो टॉयलेटचं उद्घाटन केलं जातं आहे. त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये 20 बेड्सचं आणि महिलांसाठी आणि 54 बेड्सचं पुरुषांसाठी अशा तऱ्हेने एक नवीन डॉर्मेटरीचं उद्घाटन देखील केलं जातं आहे. बाहेरच दादरच्या बाहेर गार्डनचं उद्घाटन, त्यासाठी नरोलॉकनी देखील मदत केली, CSRनी, त्यांचे देखील आभार मानले पाहिजेत. कर्जत, शहाड, किंग सर्कल, रे रोड, चेंबूर आणि कासरवाडा कुर्ल्याला इकडे फूड ओव्हरब्रिजचं पण उद्घाटन होतं आहे. कुर्ला आणि ठाण्याला डिलक्स टॉयलेटचं उद्घाटन केलं जातं आहे. आणि अशा अनेक गोष्टी त्याचं उद्घाटन आज आपण या कार्यक्रमानिमित्त करतो. मुंबईच्या लोकल गाड्यांची समस्या सोडवण्यासाठी 2 पातळीवर काम करण्याची गरज आहे. एक, काही तात्कालीन असणारे समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल, त्याचबरोबर मिडियम टर्ममध्ये काय करता येईल आणि लॉंग टर्ममध्ये काय करता येईल, त्याला जोडूनच सुखसोयी कशा वाढवल्या जातील हेही पाहिलं पाहिजे. ऑपरेशन्स, रेल्वेची जी सबर्बन रेल्वेचं ऑपरेशन आहे ते देखील सुधारलं पाहिजे. आणि या सगळ्याच गोष्टीवर एकत्रित विचार करून आपण काम करतो. अर्थात ही समस्या एवढी बिकट आहे, ह्याचं कारण सतत दर दिवशी रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढते. आणि कोणी माणूस सांगू शकेल, आणि त्यासाठी आम्ही अनेक लाखो लोकांशी चर्चा करून काय त्यांच्या सूचना देखील घेतल्या, लक्षात आलं तर सगळ्यांचं एकच मत आहे की आता हे वाढवण्यासाठी बाजूला जागाही नाही आहे, म्हणून एलिव्हेटेड कॉरिडॉर करून सबर्बन रेल्वेची समस्या सोडवण्यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि ती सोडवण्यासाठी लवकरच, आणि पण समस्या सोडवून सांगितलं तर आपल्याला लगेच येतं, पण शेवटी सगळी सोंग आणतात तर पैशाचं सोंग कुठून आणायचं, आणि त्यासाठी जवळजवळ 20-40 हजार कोटी रुपयाची गुंतवणुकीची गरज आहे. आणि सगळी गोष्ट लक्षात घेऊन देखील आपण अनेक पातळीवर ह्याचा प्रयास करतो. वर्ल्ड बँकेपासून अनेक संस्थांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न चालू आहे.
आणि ते सुदैवाने ते खूप पुढे गेलेलं काम आहे आणि त्याचा लवकरच शुभारंभ आपण मुंबईमधून करणार आहोत. हे केल्यानंतर बहुतांशी लोकांची समस्या दूर व्हायला मदत होईल. परंतु हे काम 15-20 वर्षापूर्वी सुरू केलं गेलं पाहिजे होतं. 15-20 वर्षापूर्वी केलं असतं तर आज ही समस्या उभी राहिली नसती. पण जे काम 15-20 वर्षापूर्वी केलं गेलं नाही म्हणून ते काम 15 दिवसात होऊ शकत नाही. आणि म्हणून जे काम पूर्वी न केलं गेलेल्या कामाला सुरुवात करण्याची आपण आता तयारी करतो. पण त्याचबरोबर हे काम होणार म्हणून आपण आता काहीच करणार नाही अशी भूमिका न घेता सर्वसामान्य माणसाच्या सुखसोयी कशा वाढवल्या जातील हे पाहण्यासाठीच्या अनेक गोष्टीची सुधारणा होते. त्यामध्ये सगळे मुद्द्यांचा उल्लेख केला पाहिजे की आमचे सर्व खासदार या भागातले सगळे आमचे असलेले उपस्थित असणारे आणि नसलेले आमदार या सगळ्या लोकांनी ह्यासाठी सतत पाठपुरावा करून सहकार्य केल्यामुळे शक्य झालेलं आहे. मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार, रेल्वेचे असणारे सर्व अधिकारी ह्या सगळ्या लोकांनी एकत्रित होण्यासाठी काम करत आहेत आणि त्यामुळेच एकत्रितपणे काम केल्यामुळे याला पुढचं आणखीन एक दालन उघडण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी एका बाजूला मीडियम टर्म करण्यासाठी ज्या काही योजना त्याची कारवाई चालू आहे, त्याचबरोबर ह्या देखील गोष्टी करण्यासाठी आपण सुरुवात करतो. रेल्वेचे ऑपरेशन नीट चालावे म्हणून आता एक नवीन जनरल मॅनेजर आले आहेत. आज ते काही ट्रेनिंगसाठी बाहेर गेलेत. पण ते आणि नवीन DRM ही दोन्ही मंडळी सेंट्रल रेल्वेचं आणि वेस्टर्न रेल्वेचे असणारी जनरल मॅनेजर DRM एकत्र येऊन सर्व लोकप्रिय चर्चा करून ती देखील जास्तीत जास्त चांगली कशी चालता येईल या असणाऱ्या अडचणीवर मात करून त्यासाठी देखील आपण प्रयत्न करतो. नवीन तंत्रज्ञान देखील कसं आणता येईल, काय करता येईल, अशा अनेक गोष्टीवर कारवाईची सुरुवात आपण केलेली आहे. आणि या प्रसंगी मला या सगळ्या लोकांचे मनापासून आभार मानायचे आहेत. ते सगळे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, काही आमचे नगरसेवक देखील, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे परिवहन मंत्री, राज्याची सर्व मंडळी या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय ही समस्या सुटू शकत नाही. किंबहुना शहरामध्ये असणारी वाहतूक व्यवस्था अशा अनेक तज्ञ रिपोर्ट लोकांनी सांगितले की ती स्थानिक लोकांना चालवायला दिली पाहिजे. आता हे सांगणं सोपं आहे परंतु चालवण्यासाठी या लोकांकडे एक क्षमता कुठून येणार. आणि म्हणून एकत्र येऊन एक काम करणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे, त्याच्यावरचं सोल्युशन आहे. आणि त्यासाठीच आपण या कामाला सुरुवात केली. खरं म्हणजे अनेक ठिकाणी जगात इंटरसिटी ट्रान्सपोर्ट हे राज्याची आणि खास करून महानगरपालिका करतात. पण ती क्षमता निर्माण करण्यासाठी वेळ जावा लागेल आणि त्या मधल्या काळामध्ये एकत्र येऊन काम करणं हेच त्याच्यावरचं निदान आहे. आणि त्यासाठी आपण एकत्र येण्यासाठी कामाला सुरुवात केली. गेले 4 दिवस मी जवळजवळ 1,500 किलोमीटरचा प्रवास केला. संपूर्ण किनारपट्टीवरून रस्ता आणि रेल्वेच्या माध्यमातून लाखो लोकांना भेटलो असताना निर्णय सुखसोयीची सुरुवात केली. आणि आज मुंबईला ह्या निर्णय सुखसोयीची सुरुवात करण्यासाठीचा शुभारंभ होतोय. हे सगळं करत असताना लक्षात येतं की आपण किती केल्यानंतर देखील लोकांची असणारी मागणी एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढत जाते की हे करण्यासाठी आणखी नवीन नवीन गोष्टीचा तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. त्यासाठी 2 सप्टेंबरला जगातल्या सगळ्यात चांगल्यातल्या तंत्रज्ञान असणाऱ्या लोकांचं आपण रेल्वेच्या मार्फत एक मीटिंग बोलवली आहे की तिकडे अशा तऱ्हेने आणखीन काय तंत्रज्ञान जास्त कसं वापरता येईल देखील आपण पाहतो. त्यामध्ये वेग कसा वाढवता येईल, प्रवाशांना असणाऱ्या आतल्या सुखसोयी कशा वाढवता येतील, डब्यात गेल्यानंतर स्टेशनचं पुनर्विकास कसा केला जाऊ शकेल त्यासाठी खास उल्लेख केला पाहिजे. ठाण्याचे सन्मान्य खासदार माझे मित्र राजन विचारे यांनी एक निराळं मॉडेल तयार केलं. ठाणे महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आम्ही तिघंही मिळून हे स्टेशन रिडेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. कल्याणला देखील अशाच तऱ्हेचं एक निराळ्या तऱ्हेने एक नवीन टर्मिनल तयार करण्यासाठी देखील तिन्ही संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, म्युन्सिपाल्टी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार येऊन आम्ही एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सह्याद्रीला जाहीर पण केलं की ती त्यासाठी मेंटल हॉस्पिटल जे हवं आहे ते तिकडचे स्थानिक पालकमंत्री एकनाथ शिंदे मदत करतायत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आम्ही त्यासाठी पाहिजे ती मदत देऊ. राज्य सरकारने आतापर्यंत मला वाटतं कोणत्या राज्य सरकारने जे केलं नव्हतं ते महाराष्ट्र राज्य सरकारने केलं. म्हणजे आपल्या स्वतःच्या अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त तरतूद करून रेल्वेचा विकास कसा केला जाईल ते पाहण्यासाठी राज्य सरकार काम करते. आणि म्हणून मला वाटतं हा एक वेगळा
असा प्रयोग आहे की सगळेच एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार एकत्र येऊन ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. पण मला खात्री आहे की हे सगळं केल्यानंतर देखील गेल्या 20-25 वर्षामध्ये वाढलेली प्रवाशांची संख्या आणि त्या प्रमाणात न वाढलेलं पायाभूत सेवा यामुळे आजची खरी अर्थाने समस्या जी निर्माण झाली आहे त्याला तोंड देण्यासाठी आपल्याला अनेक पातळीवर एकाच वेळेला काम करण्याची गरज आहे आणि तेच काम आमच्यातर्फे केलं जात आहे. लवकरच मुंबई रेल विकास निगम लिमिटेडनी एक प्रेझेंटेशन देखील मी त्यांना सांगितलं, लोकांना सर्वसामान्य माणसांना देखील कळलं पाहिजे आणि म्हणून माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंनाही विनंती आहे की त्यांच्यासाठी देखील एक खास प्रेझेंटेशन आमच्या जनरल मॅनेजरने सांगितलं होतं की त्यांनी सतत लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि हे पण काम लवकरच केलं जाईल. तुम्हाला देखील कळेल काय आपण करतो आहोत एक्झॅक्टली आणि ते करण्यासाठी येणाऱ्या अडचणी काय, कारण कितीही शेवटी सांगितलं तर आपण आणखीन ट्रेन वेगाने सोडल्या पाहिजेत. ते सोडायचे असतील तर त्यासाठी काय अडचणी आहेत हे आपल्याला कदाचित कळत नाही. आता मी देखील मंत्री नसताना मला असं वाटायचं अरे 2 मिनिटात प्रश्न सुटला पाहिजे, पण 2 मिनिटात सोडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते कळलं पाहिजे. आता 2 मिनिटात सोडण्यासाठी असेल तर आपण लगेच सोडवू, 2 का 1 मिनिटात सोडवता येईल. परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी असणाऱ्या आवश्यक कारवाईची जी गरज आहे ते सर्व पातळीवर काम करायला आपण सुरुवात केली आणि त्यासाठी उपस्थित असणारे सर्व मंडळी त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की तुम्हीच आमच्या सगळ्यांच्या वतीने बोलावून मी बोलतोय. नाही तर खरं म्हणजे सगळ्या खासदार इकडे उपस्थित असणारे सर्व सन्मानदार सगळ्यांना बोलणं मला आवडलं असतं. परंतु हा देखील एक वेगळाच प्रयोग आहे की त्यांचा प्रवक्ता म्हणून आणि सगळ्यांचा एकत्र येऊन आम्ही जे काम करतोय त्याचं प्रतीक म्हणून आम्ही एकत्र येऊन या सगळ्यांच्या वतीने मी सगळे विचार तुमच्यासमोर ठेवतोय आणि मला खात्री आहे की लवकरच अशा तऱ्हेच्या आणखीन सुखसोयी देण्यासाठी असे अनेक कार्यक्रम आयोजित करावे लागतील, कारण असे अनेक सुखसोयी होणार आहेत. आता माझे मित्र मला आशिष तुम्ही पुढच्याला कधी येणार, कारण त्यामुळे अजून असे कार्यक्रम ठरले आहेत की त्याचं देखील उद्घाटन करायचं आहे. त्यामुळे मला वाटतं मला अनेकदा यावं लागेल तरी यायची तयारी आहे, कारण मुंबई ही केवळ आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी तर आहेच आहे आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, पण त्याचबरोबर देशाची देखील मुंबई विकास करण्यासाठीची जबाबदारी अशासाठी आहे की संपूर्ण देशाचं आर्थिक कारभार मुंबईतून चालतात. देशातल्या अनेक आर्थिक घडामोडीमध्ये आपलं स्टॉक मार्केट असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, अनेक मोठमोठ्या कंपन्यांची इकडची असणारी हेडक्वार्टर्स असतील. त्यामुळे ही पण केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि ती निभावण्यासाठी केंद्र सरकारचा एक मंत्री म्हणून आमचे सगळे इतर मंत्री पण केंद्रीय मंत्रिमंडळात येतात. तर रामदास आठवले नवीन आले, त्यामुळे आता आणखीन दलित लोकांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी देखील आणखीन वेगाने आपण जे मोदी सरकार काम करतंय त्याला आणखीन गती येण्यासाठी रामदास आठवलेंचा तिकडे असणारी उपस्थिती आम्हाला निश्चितपणे आणखीन मार्गदर्शक राहील. या सगळ्या गोष्टीचा एकत्र काम करून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. मला खात्री आहे की लवकरच ह्या सगळ्या प्रश्नावर मात करण्यासाठी असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या योजना मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की कोणती अशी गोष्ट ठेवलेली नाही की जी करण्याची शक्यता आहे आणि ती आपण करत नाही. या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आपण करणार आहोत. सर्वसामान्य प्रवाशांना देखील मला आग्रहाची विनंती करायची आहे की कृपया तुम्ही देखील ही गोष्ट लक्षात घ्या की प्रवास करण्यासाठी तुम्हाला देखील जो त्रास होतो त्यामुळे आम्हालाही त्रास होतो, परंतु ते करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या पाहिजे ते एकत्र आपण करतो. पण शेवटी दुर्दैवाने जे गोष्ट 15-20 वर्ष झाली नाही ती आता करण्यासाठी जी सुरुवात केली आहे त्याला जो वेळ लागेल तो निश्चितपणे लागणार आहे. त्याचबरोबर एक लगेच होणारा उपाय, आपण काही वेळाने जर दादर स्टेशनला गेलो तर आपल्याला दिसेल की आधी 1 तास आधी गेलो तर किती गर्दी होती आणि 1 तास नंतर गेलो तर किती गर्दी कमी झाली. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी गोष्ट मान्य केली आहे. मी आमचे दोन्ही जनरल मैनेजर उनको मैं बताना चाहता हूं कि जल्द से जल्द स्टेट गवर्नमेंट के साथ एक जॉइंट एक्शन करके टाइमिंग स्टैगर करने के लिए क्या हो सकता है वो देखने के लिए भी हमको काम करने की ज़रूरत है, ताकि लोगों को फ़ौरन राहत मिल सकती है. तो ये करने की भी ज़रूरत है. जैसे कि किसी भी चीज़ में हम लोग कहते हैं कि डिमांड साइड मैनेजमेंट इज एज इंपॉर्टेंट एज सप्लाई साइड सोल्यूशन. सप्लाई साइड सोल्यूशन मीन्स वील हैव टू कीप एडिंग कैपेसिटी, बट anywhere in the world there's a limitation to that. So demand side solution will come in the form of how do you manage the demand, the peak demand which causes all this rush, how can we actually taper that peak. That is what we need to do, and therefore I am very happy that honorable chief minister has already agreed. उन्होंने सबके सामने इस बात को सुपुर्द किया कि हमको इस काम को करना है, तो हम सब मिलके ये काम को करने की भी कोशिश करेंगे. आप सबको धन्यवाद देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.